नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गायकवाड व्ही.पी. भूगोल विभाग प्रमुख, दहिवडी कॉलेज दहिवडी. आपणाला BA भाग 1 भूगोल या विषयातील जो पेपर क्रमांक 1 प्राकृतिक भूगोल आहे, तर त्यातलं प्रकरण 4 आपण अभ्यासणार आहे. या प्रकरणाचं नाव आहे विदारण किंवा त्याला अनाच्छादन असंही म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये वेदरिंग असं म्हटलं जातं. आपण या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वावरत असताना जे काय अनेक भूदृश्य दिसतात, अनेक निर्जीव घटक दिसतात, तर त्यामधले बदल आपल्याला जाणवतात. एखाद्या खडकाची रचना बदललेली आपल्याला दिसते. एखादा डोंगर टेकडी बघितल्यानंतर जेव्हा आपण त्याला अनेक वर्षांनी नंतर निरीक्षण करतो, तर त्यामध्ये सुद्धा काही ना काही बदल झालेला दिसतो. म्हणजे ह्या भूपृष्ठावरती असणारे जे अनेक घटक आहेत, तर त्यामध्ये काही कारणास्तव अनेक प्रकारे बदल होत असतात. आपली पृथ्वी स्थिर नाही, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याबरोबर सूर्याभोवतीही फिरत असते. त्यामुळे पृथ्वीवरती अनेक बाह्य कारक कार्यरत आहेत. यामध्ये मग ऊन, वारा, पाऊस, नद्यांचं कार्य, लाटांचं कार्य, हिमनद्या, अशा अनेक प्रकारे ह्या पृथ्वीवरती ही बाह्यकारक कार्यरत असतात आणि त्याचा परिणाम त्या भूदृश्यावरती होत असतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल झालेला दिसतो. आणि हा बदल जर आपल्याला अभ्यासायचा असेल, तर विदारण या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला तो अभ्यासावा लागेल. आता मित्रांनो, सुरुवातीला आपण ह्या प्रकरणात नेमकं काय पाहणार आहे, तर ते आपल्याला बघायला पाहिजे. तर यामध्ये आपण विदारण म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्या विदारणावरती परिणाम करणारे घटक नेमके कोणते आहेत, तर ते आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर या विदारणाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक पॉईंट हा समजावून घेणार आहोत. यामध्ये आता विदारणाची एक व्याख्या आपल्याला या ठिकाणी समोर दिसते. त्यामध्ये असं म्हटलं जातं की त्याचा अर्थ असा सांगितला जातो की बाह्यकारकामुळे खडकाची तूटफूट होऊन त्याचे बारीक कण, रेती आणि मातीत रूपांतर होणे, या क्रियेला विदारण किंवा विखंडन असं म्हटलं जातं. ही सर्वसाधारण विदारणाची व्याख्या आहे. आपल्याला त्या चित्रामध्ये सुद्धा दिसेल की काही खडक तुटलेले, फुटलेले, त्यांना भेगा पडलेले दिसतात. पण ह्या भेगा कशामुळे पडतात, तर त्याला बाह्यकारक कारणीभूत असतात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बाह्यकारक म्हणजे काय, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कार्यरत असणारी ही बाह्यकारक आहेत. म्हणजे ऊन, आपल्याला सूर्य उगवला की उन्हाचा तडाखा जाणवतो किंवा पाऊस पडतो, कधीकधी भरपूर पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो, एखाद्या डोंगर उतारावरून तो वाहत येत असतो. त्याचबरोबर वारा असतो, वाऱ्याचं कार्यसुद्धा नेहमी चालू असतं, नद्या असतात. असे अनेक घटक आहेत की त्या पृथ्वीवरती ते कायम कार्यरत असतात आणि त्याचा परिणाम होऊन तिथं असणारे जे खडक आहेत, तर त्यांना भेगा पडतात, त्याचे बारीक कण होतात, काही वेळा अगदी त्याची रेतीसुद्धा होते, काही वेळा त्या सगळ्यांचीच पुढं मातीतसुद्धा रूपांतर होतं आणि मग याच्यापासूनच विदारण हे घडून येतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खडक आणि त्याच्यावर कार्य करणारी ही सगळी बाह्यकारकं आहेत. तर सर्वसाधारण अशा प्रकारचा त्याचा अर्थ सांगितला जातो. अनेक शास्त्रज्ञांची सुद्धा वेगवेगळी मतं आहेत, परंतु शेवटी त्याचा अर्थ हा एकच असलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ चौधरी आणि चव्हाण या लेखकांच्या मते खडकाचे तुकडे होऊन रेती व मातीत रूपांतर होणे, या क्रियेला विदारण किंवा विखंडन म्हणतात. किंवा हॅम्ब्लिन ह्या शास्त्रज्ञाच्या मते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उघडे पडलेले जे खडक असतात आणि वातावरणातील घटक यांच्यातील परस्पर क्रिया म्हणजे विदारण होय. आता वातावरणातील घटक म्हणजे काय, मी ते सांगितलं तेच, हवा, पाणी, वारा हे घटक त्यावरती कार्यरत असतात. त्यानंतर ऑलिव्हर या शास्त्रज्ञांच्या मते खडकांच्या विखंडनाबरोबरच रासायनिक गुणधर्मात बदल होऊन भूपृष्ठालगत प्राकृतिक व रासायनिक नवनिर्मित व समतोलीन
खडकाच्या चुऱ्यास विदारण असं म्हटलं जातं. म्हणजे साधारणतः सगळा जरी आपण विचार केला तरी याच्यावरून असं दिसून येतं की खडकामध्ये तर बदल होतातच, तुटफूट होते, पण काही वेळा ह्या बाह्यकारकांमध्ये असणारे वायू आहेत किंवा पाणी आहे याच्या प्रक्रियेमुळे त्याच्यातील रासायनिक घटकांमध्ये सुद्धा काही वेळा बदल होतो आणि मग त्या खडकाचे पापुद्रे जातात, त्याचा चुरा होतो, त्याची रेती होती. ह्या सगळ्याच प्रक्रियेला अर्थातच विदारण असं म्हटलं जातं. आता चला पुढं जाऊया. आता मग याच्यावरती नेमके परिणाम करणारे घटक कोणते आहेत? सगळीकडे सारखाच परिणाम होतो का? तर हे आपल्याला या परिणाम करणाऱ्या घटकावरून लक्षात येईल. उदाहरणार्थ पहिला आहे खडकाचा प्रकार. आता याच्यामध्ये जर कठीण खडक असेल तर त्याचं विदारण हे मंद गतीने होतं. कारण का? तर हे जे कठीण खडक असतात त्यामध्ये लोहासारखी कठीण अशा प्रकारची खनिजेसुद्धा सामावलेली असतात. त्याला पालक खडक आपण म्हणतो. किंवा त्या खडकाची जेव्हा निर्मिती होत असते त्यावेळी त्याच्यामध्ये असणारं काठिण्यत्व किंवा त्याच्यामध्ये असणारे जे खनिज आहेत तर त्याच्यावरती त्याची कठीणता ठरते. म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्याला काळा पाषाण म्हणतो, अशा प्रकारचा दडक जरा टणक असतो. तर एखादा मुरमाड किंवा जिप्समसारखा जो दगड बघितला तर तो जरा मऊ असतो किंवा ठिसूळ असतो. तर यामध्ये हे विदारण सगळं होत असताना ज्या काही भेगा पडतात किंवा त्या खडकाची तुटफूट होते तर ती कठीण खडकाची तुटफूट लवकर होत नाही, त्याची पण झीज होते, त्याचं विदारण होतं, परंतु ते कसं मंद गतीनं होत असतं. पण जर खडक मऊ असेल, ठिसूळ खडक असेल, त्याच्यावरती ऊन, वारा, पाऊस याची प्रक्रिया झाल्यानंतर त्याची झीज मात्र लवकर होते किंवा त्याचं विदारण मात्र लवकर होत असतं. तर विदारणावर परिणाम करणारा घटक बाह्यकारक तर असतातच, परंतु त्याच्यामध्ये खडकाचा प्रकार कसा आहे याच्यावरती ही विदारण प्रक्रिया अवलंबून आहे. त्यानंतर खडकातील खनिजे. आता मी सांगितलं की तो खडक कसा बनलेला आहे, कोणत्या खनिजापासून बनलेला आहे, ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून बनलेला आहे का इतर वेगवेगळ्या रासायनिक किंवा त्यातल्या काही खनिज द्रव्यांपासून तो बनलेला आहे, त्याच्यावरती त्याची झीजसुद्धा अवलंबून असते. तर अशा या खडकामध्ये अनेक प्रकारची खनिजं सामावलेली असतात. आपल्याला माहीत आहे की हिरा जर बघितला तर तो खूप कठीण असतो, कठीण असं, किंवा शिसं आहे किंवा लोखंड आहे किंवा असे अनेक घटक आहेत ते कठीण असतात. पण समजा मॅग्नेशियम आहे, काही घटक लवचिक पण असतात, बॉक्साईड आहे, ॲल्युमिनियम आहे. तर अशा अनेक खनिजांपासून, त्या खनिज द्रव्यांपासूनच ह्या खडकाची निर्मिती झालेली असते. त्यामुळे त्या खडकांना वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म प्राप्त झालेले असतात. त्यांचा रंग वेगळा दिसतो, त्याचा आकार वेगळा दिसतो, त्याचं जी प्रोफाईल आहे किंवा टेक्स्चर आहे तर ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे दिसतं. तर असे सगळेच खडक काय सारखे नसतात, तर त्याच्यातील खनिजांमुळे ते वेगवेगळे असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यावरती होणारी विदारण प्रक्रियासुद्धा वेगवेगळी होत असते. त्यानंतर ह्याच्यावर अजून काय परिणाम करणारे घटक आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागाशी मी सांगितलेली बाह्यकारकं तर आहेतच, पण इतरसुद्धा काही घटक असलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ तापमान. आता तापमान हे सगळीकडं सारखं नसतं, म्हणजे वर्षभर ते सारखं नसतं आणि दिवसाचं तापमान पण सारखं नसतं आणि त्याच्यामध्ये बदल होतो. काही वेळा तापमान वाढतं, कमी होतं किंवा काही ठिकाणी तर 0 सुद्धा कमी होतं. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशामध्ये समजा दुपारी तापमान 40° असेल तर संध्याकाळी ते अगदी 4°, 5°पर्यंतसुद्धा ते कमी होऊ शकतं. किंवा अगदी थंड प्रदेशामध्ये दुपारी समजा ते 10 ते 12° असेल तर संध्याकाळी किंवा पहाटे ते अगदी -2°, 3° असं सुद्धा होत असतं. मग अशा खडकांमध्ये ह्या तापमानातील बदलामुळं जर त्या खडकामध्ये आर्द्रता असेल, पाणी असेल किंवा काही वेळा बर्फ साठलेला असेल तर तापमान वाढलं की तो भाग प्रसरण पावतो, त्यानंतर तापमान कमी झालं की ते आकुंचन पावते आणि त्या आकारमानात बदल होतो. आणि ही प्रक्रिया सातत्यानं जर झाली तर त्या तापमानाचा परिणाम म्हणून त्या खडकामध्ये हळूहळू भेग पडायला लागते. त्या भेगात साठलेलं पाणी, बर्फ हे त्या तापमानाच्या बदलामुळे त्याच्या आकारमानामध्ये पण बदल होतो आणि मग ती भेग वाढत जाते, विदारण वाढत जातं आणि शेवटी त्या खडकाला तुकडे पडायला सुरुवात होतात. त्यानंतर दुसरा परिणाम करणारा घटक आहे पर्जन्य. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळं डोंगर उतारावरील अनेक खडकांची झीज होत असते किंवा ही प्रक्रिया सातत्यानं चालू असते.
ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश असेल, उंच पर्वतीय प्रदेश असेल किंवा मान्सूनचा जास्त पाऊस पडणारा प्रदेश असेल, तर अशा भागामध्ये जर मऊ खडक असेल तर लवकर खडकाची झीज होते. आपण बघतो की नदीच्या कार्यामध्ये धावत्या निर्माण होतात, गळई निर्माण होतात किंवा धबधबे निर्माण होतात. तर हे कशामुळे होतात? तर त्या असणाऱ्या डोंगरामधील खडकांमध्ये झालेल्या विदारणामुळं त्याला भेगा पडतात, त्याला उतार निर्माण होतात, त्याला खड्डे निर्माण होतात आणि हळूहळू तो झिजतो. तर अशा प्रकारे पर्जन्य हा घटकसुद्धा त्याच्यावरती परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर उंची आणि उतार. समजा उंची जास्त आहे आणि उतार पण तीव्र आहे, तर पडणारा जो पाऊस आहे किंवा तिथून वाहणारी जी नदी आहे ती वेगाने वाहते आणि त्यामुळं त्या वेगांमुळं वरून तिच्याबरोबर वाहून येणारे जे दगड आहेत किंवा दगडांचे तुकडे आहेत किंवा खडकांचे तुकडे आहेत, तर ते जोरदार वेगानं आदळतात आणि मग त्या उतारावरील खडकांची, दगडांची ते झीज घडवून आणतात. पण त्या मानानं जर कमी उतार असेल तर पडणारा पाऊस किंवा तिथून वाहत येणारी नदी असेल किंवा एखादा पाण्याचा प्रवाह असेल तर तो मंद गतीनं हळू वाहत येतो. तिथं पण झीज कार्य होतं, विदारण होतं, परंतु ते मंद गतीनं होतं. त्यामुळं उंची आणि उतार हे 2 घटकसुद्धा त्याच्यावरती परिणामकारक ठरतात. त्यानंतर ह्या विदारण प्रक्रियेमध्ये काही जैविक घटक पण असतात. उदाहरणार्थ वनस्पती आणि प्राणी. वनस्पतीची जी मुळं असतात तर ती खोल जमिनीमध्ये रोवली जातात. जेवढी मोठी वनस्पती असेल तेवढं त्याचं मूळ पण मोठं असतं, कारण त्याचा बॅलन्स साधण्यासाठी ती मुळं खोलवर गेलेली असतात आणि त्यातल्या त्यात पिंपळ, त्यानंतर वड असेल किंवा उंबर असेल, अशा अनेक आपण आपल्या भागामध्ये असणाऱ्या वनस्पती बघतो. तर ते येतानाच त्यांचं जे बी रुजतं ते कठीण खडकामध्ये जास्तीत जास्त त्याचा पाया भक्कम असेल त्या ठिकाणावरून ते होतं. एखाद्या विहिरीच्या कपारीतून सुद्धा एखादं उंबराचं झाड, वडाचं झाड हे बाहेर येतं, कारण त्याला खूप वर्ष जगायचं असतं. त्यामुळे त्याची मुळंसुद्धा कठीण असतात आणि ही मुळं जर इकडं तिकडं पसरली त्या खडकांमध्ये आणि ती वाढायला लागली तर त्या खडकाला भेगा पडतात आणि कालांतराने हे खडक निसटतो किंवा त्याचे तुकडे होतात. त्यामुळे वनस्पती हे पण कारणीभूत आहेत. काही जे प्राणी असतात ते भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी ते राहतात. जसं आपण घरात राहतो तशा प्रकारे प्राणीसुद्धा कुठल्या ना कुठं त्यांचा अधिवास असतो. तर असे हे समजा घूस आहे, उंदीर आहे, ससा आहे किंवा असे प्राणी जे आहेत ते जमीन उकरतात किंवा खडकाला त्यांच्या पंजाच्या साहाय्याने थोडं कट करून किंवा त्या खडकाच्या खाली अशा प्रकारे ते बीळ करतात आणि त्याच्यामध्ये राहतात. म्हणजे याचा अर्थ काय करतात, ते सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये हे विदारण घडवून आणत असतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम करणारा घटक म्हणजे कालावधी. म्हणजे एखाद्या दगडाचा, खडकाचा किंवा तिथला भाग आपल्याला लगेच झिजलेला दिसणार नाही. त्याचा हळूहळू पापुद्रे जातील, नंतर त्याला भेग पडेल, नंतर त्याचे तुकडे होतील किंवा त्याच्या आकारमानात हळूहळू बदल होईल, त्याच्या गुणधर्मात बदल होईल. तर ही प्रक्रिया काय लगेच होत नाही, तर त्याला अनेक वर्षांचा कालावधी लागतो, ज्याला आपण समजा अवशिष्ट पर्वत म्हणतो. अवशिष्ट पर्वत कशाला म्हणायचं, तर मूळ ज्यावेळी त्या पर्वताची निर्मिती झालेली असते एखाद्या लाव्हारसापासून वगैरे, तर त्यावेळी त्याच्यावरती त्यानंतर लाखो वर्षानंतर त्याच्यात बदल होऊन आपल्याला त्या डोंगराचे, ते पर्वताचे आकार वेगवेगळे झालेले दिसतात. तर अशा प्रकारे कालावधीनुसार हे विदारण वाढलेलं दिसतं, त्याच्यातल्या आकारमानामध्ये जास्तीत जास्त बदल झालेले दिसतात. तर असे हे विदारणावर परिणाम करणारे घटक आहेत. त्यानंतर आपल्याला विदारणाचे प्रकार आणि थोडक्यात हे प्रकार म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय आहे, तर ते आपल्याला समजून घ्यायचे होते. मित्रांनो, ह्या विदारणाचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये एक आहे यांत्रिक विदारण, दुसरं आहे रासायनिक विदारण आणि तिसरं आहे जैविक विदारण. आता मग यांत्रिक विदारण म्हणजे नेमकं काय, तर हे यांत्रिक विदारण जे आहे ते बाह्य शक्तीमुळे मूळ खडकाची तुटफूट होते, परंतु त्यांच्या गुणधर्मात कोणतेही बदल होत नाहीत. अशा विदारणाला काय म्हटलं जातं, यांत्रिक विदारणं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखादा दगडाचा तुकडा आहे आणि त्याच्यावर आपण हातोडा आदळला आणि त्या दगडाचे 2 भाग झाले, तर दोन्ही भाग जर आपण बघितले, समजा काळा दगड असेल तर दोन्ही भाग काळेच असतात, जर कठीण दगड असेल तर दोन्ही भाग कठीण असतात. त्याच्या गुणधर्मामध्ये, त्याच्या रंगामध्ये कोणताही बदल झालेला नसतो यांत्रिक विदारणामध्ये.
म्हणजे मग त्याच्यावरती ऊन, वारा, पाऊस ही बाह्यकारक कार्यरत असतात, परंतु तो खडक काय होतो, फक्त तुटतो, फुटतो, परंतु त्या खडकामध्ये असणारी खनिज द्रव्य बदलत नाहीत, त्याचा रंग बदलत नाही, त्याचा आकारमान फक्त बदलतो. म्हणजे आकारमान जरी बदलला तरी अंतर्गत त्याच्या गुणधर्मामध्ये कोणताही बदल होत नाही. तर अशाला आपण यांत्रिक विदारण असं म्हणतो. दुसरं आहे रासायनिक विदारण. आता रासायनिक विदारण त्याच्या उलट, कारण ह्या बाह्य शक्ती ज्या आहेत तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची घटक सामावलेले असतात. उदाहरणार्थ आपलं जे वातावरण बनलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक वायू आहेत, त्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑर्गॉन आहे, असे अनेक वायू आहेत आणि ते कायमस्वरूपी कार्यरत असतात. समजा जे पाणी आहे, ज्याला H2O म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन सामावलेला असतो. त्या पाण्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळे घटक, पाणी कुठून वाहत येतं आहे, कोणत्या भागातून, वाळवंटी भागातून येतं आहे, कुठल्या भागातून येतं आहे, तर त्याच्यावरती सुद्धा काय होतं की त्याच्यामध्ये सुद्धा काही रासायनिक घटक किंवा रासायनिक घटक असतात. त्यानंतर तिथं असणाऱ्या खडकांमध्ये पण रासायनिक घटक असतात. समजा मीठ आहे, त्याच्यावर जर आपण पाणी टाकलं तर ते मीठ विरघळतं आणि ते पाणी आपल्याला खारट लागतं. म्हणजे काय, त्या मिठाचा आणि पाण्याचा ह्या दोन्हीच्या संयोगामुळं आपल्याला तो बदल झालेला दिसतो. तर अशा प्रकारे रासायनिक विदारण म्हणजे काय, तर बाह्य शक्तीमुळे मूळ खडकावर रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे खडकातील खनिज द्रव्य आणि खडकातील गुणधर्मात बदल होत असतो. म्हणजे गुणधर्मातील बदल हा रासायनिक विदारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर जैविक विदारण. आता जैविक म्हणजे काय, तर सजीवांमार्फत झालेलं विदारण. म्हणजे त्यामध्ये मग कोणते घटक आहेत, तर वनस्पती, प्राणी आणि मानव या घटकांमुळे जे काय विदारण होतं तर ते जैविक विदारण असं त्याला आपण म्हणतो. मग वनस्पतीचं मुळं हे खडकाचे फोडतात किंवा त्याचं विदारण करतात, प्राणीसुद्धा विदारण करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडं मानवानं जी काय प्रगती केलेली आहे, मानवानं जे काही यांत्रिकीकरण केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून अनेक डोंगर वगैरे पोखरले जातात, कारखाने, शेती वगैरे तिथं केली जाते. तर असा हा मानवसुद्धा विदारण प्रक्रियेमधला महत्त्वाचा घटक आहे. तो कशामध्ये येतो, जैविक विदारणामध्ये येतो. तर असे हे 3 जे प्रकार आहेत, यांत्रिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण, हे आपण या पुढच्या भागामध्ये पूर्ण अभ्यासणार आहोत. आता बघा यांत्रिक विदारण. आता मग यांत्रिक विदारण होतं, आपल्याला माहिती आहे की बाह्य कारकांमुळं त्या खडकाची तुटफूट होते, परंतु त्याच्या गुणधर्मात कोणताही बदल होत नाही. मग ते कोणती बाह्यकारक आहेत की त्याच्यामुळं त्या खडकाची तुटफूट होते आणि यांत्रिक विदारण घडून येतं. आता यामध्ये पहिलं आहे तापमान आणि उष्णता. प्रत्येक खडक हे विशिष्ट खनिज द्रव्यांनी बनलेले असतात. काही प्रदेशात दिवसा जास्त तापमानामुळे खडक प्रसरण पावतात व रात्री तापमान कमी झाल्यामुळे ते आकुंचन पावतात. नंतर तापमानाच्या या बदलामुळे त्यांचे पापुद्रे निघतात आणि त्यांना भेगा पडतात, त्यांची तुटफूट होते. तर अशा प्रकारे तापमान किंवा उष्णता हा घटक विदारण प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं बाह्यकारक आहे. तापमान पृथ्वीवरती सगळ्याच भागामध्ये किंवा 24 तासामध्ये सगळीकडं सारखं नसतं. त्याच्या बदलामुळे आकुंचन आणि प्रसरण ही प्रक्रिया होत असल्यामुळं त्या खडकामध्ये झीज होते, त्याचे तुकडे होतात किंवा त्याला भेगा पडत असतात. त्याला अनुसरूनच दुसरा घटक आहे किंवा कारण आहे पाण्याचं गोठणं. म्हणजे पाणी जे आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाचं पाणी द्रवरूप आहे, घनरूप आहे बर्फाच्या स्वरूपात आणि बाष्पाच्या स्वरूपात ते वायुरूप अवस्थेतसुद्धा आपल्याला सापडतं. तर असं हे पाणी आहे. उदाहरणार्थ थंड प्रदेश किंवा अतिशीत प्रदेश किंवा शीतकटिबंधाकडचे काही प्रदेश, तिथंसुद्धा जे भूपृष्ठ असतं किंवा त्या ठिकाणी असणारे खडक, डोंगर वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये असणारं जे पाणी आहे, समजा दिवसा तापमान 0°पेक्षा जास्त वाढलं की त्याचं पाणी होतं आणि रात्री त्या खड्ड्यामध्ये किंवा त्या खडकाच्या भेगेमध्ये साठलेल्या पाण्याचं बर्फात रूपांतर होतं आणि मग याच्यामुळं काय होतं की त्याच्या आकारमानात बदल होतो आणि तो बदल हळूहळू वाढत गेला की त्या खडकाला तुकडे पडतात. तुम्हाला तिथं असणाऱ्या इमेजवरून सुद्धा लक्षात येईल की मोठमोठे खडकसुद्धा सातत्यानं ह्या प्रक्रियेमुळं काय होतात, त्याच्या भेगा रुंदावत जातात आणि कालांतराने ते तुकडे होतात किंवा एखादा भाग हा ढासळतो. फक्त त्याच्या गुणधर्मामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यानंतर तिसरं बाह्यकारक
जे आहे की ज्याच्यामुळं यांत्रिक विदारण होतं ते म्हणजे वारा. आता हा वाऱ्याचं कार्य हे जरी सगळीकडंच वातावरणामध्ये सगळ्याच भागावरती असतं, नेहमी वारं वाहत असतं, कधी जास्त कधी कमी, ह्या प्रक्रियेने ते सातत्यानं वाहत असतं. मग हा जो वारा वेगाने वाहत असताना त्याच्याबरोबर धूळ, रेती व अनेक प्रकारचे पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या प्रवासात आलेल्या खडकावर हे पदार्थ सातत्याने आदळून त्या खडकाची झीज होते. हे विदारण वाळवंटी प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त होतं. आता आपण जर ह्या विदारणाचे अभ्यास करायचा म्हटलं तर अशा बाह्यकारकांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये वाऱ्याचं कार्य जर आपण अभ्यासलं तर ते सगळ्यात जास्त विदारण घडवून आणतं ते म्हणजे वाळवंटी प्रदेशात. वाळवंटी प्रदेशात वाळू जास्त असते, रेती जास्त असते, पण त्याच्या खाली खडक दडलेला असतो किंवा खडकाचे अनेक भाग वर पण आलेले असतात. तर वारा वाहत असताना त्याच्याबरोबर रेती, वाळूचे तुकडे किंवा अगदी वेगानं वाहत असताना त्याच्याबरोबर खडकाचे तुटलेले तुकडेसुद्धा तो वाहून नेतो. आपल्याला माहिती आहे की वावटळ एखादी आली की लगेच ती मातीसुद्धा त्याच्याबरोबर उडते. तर अशा प्रकारे मग वाळवंटी प्रदेशामध्ये एखाद्या अडथळ्याच्या भागावरती हा वारा सातत्यानं आदळल्यानंतर मग त्याची झीज होते, त्याचे तुकडे पडतात, त्याला खड्डे पडतात आणि त्याला एक वेगळा आकार प्राप्त होतो. समजा आपल्याला माहिती आहे की उदाहरणार्थ भूक्षत्र खडक, की वारा हा भूपृष्ठाला लागून जोरदार वेगानं वाहत असतो आणि त्याच्यावरती असणारे जड जे हे पदार्थ असतात तर ते खालून वाहतात आणि त्यामुळं एखादा जर खडक असेल तर त्याचा खालचा भाग झिजलेला असतो, पण वरचा भाग तसाच असतो किंवा त्याची कमी झीज झालेली असते. त्यामुळं आपल्याला तो भूछत्र खडकासारखा दिसतो. तर असे अनेक जुजेन, यारदांग असे अनेक प्रकार आहेत की ते वाऱ्याच्या कार्यामुळं त्यांची वेगवेगळ्या प्रकारे झीज झालेले असतात. त्यांचे आकारसुद्धा वेगवेगळे दिसतात. काही वेळा त्या झिजेमुळं भेग वाढत गेली, तुकडे झाले तर ते आकार नष्ट होतात किंवा तो खडकसुद्धा हळूहळू त्याचे तुकडे झालेले, रेती झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं कारण आहे वनस्पती आणि प्राणी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या वनस्पतीची मुळे जमिनीवर खोलवर जातात तेव्हा तिथे असणाऱ्या जमिनीला व खडकाला भेगा पडून ते तुटतात. काही प्राणी उदाहरणार्थ उंदीर, घूस किंवा ससा अशा अनेक प्राणी जमीन उकरून त्यामध्ये आत राहतात आणि त्यामधल्या असणाऱ्या काही खडकाचं, मातीचं, दगडाचं विदारण होत असतं. तर असे हे जैविक घटक पण कारणीभूत आहेत. त्याचबरोबर यांत्रिक विदारणामध्ये मानव हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. मानवाने जी काही शेतीची प्रगती केली, उद्योगधंद्याची प्रगती केली तर त्यानं त्या भूदृश्यामध्ये बदल घडवून आणला. एकतर स्वतः खणून किंवा स्वतः त्यामध्ये बदल घडवला, तर काही वेळा यंत्रांचा वापर केला. मोठमोठ्या यंत्राच्या साहाय्यानं रस्ते वगैरे तयार करण्यासाठी, रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी तिथं असणारे डोंगर तोडले, फोडले आणि त्याच्यामुळं अनेक खडक तुटले, फुटले. तर मानवसुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे की तो यांत्रिक विदारण घडवून आणतो. त्यानंतर आपल्याला दुसरा जो विदारणाचा प्रकार आहे तो म्हणजे रासायनिक विदारण. मग हे रासायनिक विदारण का होतं, कोणत्या घटकामुळं होतं, त्याची कारणं काय आहेत, तर ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग अशा आपण रासायनिक विदारणाची व्याख्या बघितली की बाह्यकारकांमध्ये असणारे वेगवेगळे घटक आणि त्या खडकामध्ये असणारे वेगवेगळी खनिज द्रव्ये याच्यावरती प्रक्रिया होऊन त्या खडकाच्या मध्ये असणाऱ्या गुणधर्मामध्ये बदल होतो आणि त्याला आपण रासायनिक विदारण असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक एवढा आहे यांत्रिक विदारण आणि रासायनिक विदारणामध्ये की रासायनिक विदारणामध्ये तो खडक तुटल्यानंतर, फुटल्यानंतर, त्याचा आकार बदलल्यानंतर त्याचा गुणधर्मामध्ये मूळ खडकापेक्षा त्या दुसऱ्या खडकाच्या मध्ये रासायनिक किंवा गुणधर्मामध्ये बदल झालेला असतो. त्यातला पहिला घटक आहे पावसाचे पाणी. आता जर पावसाचे पाणी सातत्यानं पडलं तर पावसाच्या पाण्यात अनेक मूलद्रव्ये असतात. त्यामुळे जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशातील खडकावर तो पडल्यानंतर खडकातील खनिजे व पावसाचे पाणी यांच्या संयोगामुळे खडकाची झीज होऊन त्याचे गुणधर्म बदलतात. समजा एखाद्या खडकामध्ये लोह जास्त आहे तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन किंवा त्या ठिकाणी पावसाचं पाणी पडणार आणि त्याच्यावरती प्रक्रिया होऊन वेगवेगळं आपल्याला दिसून येतं. अगदी माती, खडक, दगड याच्यावरती पाणी टाकल्यानंतर जसं आपल्याला वेगवेगळे रंग किंवा वेगळे प्रकार दिसतो. समजा जिप्समसारखा असेल, चुनखडी असेल तर त्याच्यावर पाऊस पडल्यानंतर त्याची प्रक्रिया वेगळी होते. काही वेळा तो घट्ट होत जाईल किंवा तो
जेव्हा सातत्यानं त्याच्यावर प्रक्रिया झाली तर त्याच्यातली आतली खनिजं बाहेर येतील. तर अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सारखा जो पाऊस पडतो आणि त्या खडकातील खनिज द्रव्ये ह्या दोघांच्या प्रक्रियेमुळं तुटफूट होते, परंतु त्यांच्या गुणधर्मामध्ये बदल होत असतात. त्यानंतर वायू, दुसरा आहे वायू. वातावरणात नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी अनेक वायू असतात. त्यांच्यातील रासायनिक घटकांमुळे खडकातील मूलद्रव्यांवर प्रक्रिया होऊन खडकाचे विदारण होते. त्यातील रासायनिक गुणधर्म बदलतात. जसं आपल्याला माहिती आहे की खडकाचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक अग्निजन्य खडक, दुसरा स्तरित खडक आणि तिसरा रूपांतरित खडक. आता रूपांतरित खडकाचं जर आपण उदाहरण घेतलं तर संगमरवर समजा. हा संगमरवर कसा बनतो तर चुनखडीपासून बनतो. चुनखडी तशी स्तरित खडक आहे, परंतु त्याच्यावरती ह्या ऊन, वारा, पाऊस ह्या बाह्यकारकांचा परिणाम होऊन त्याच्यातले गुणधर्मच बदलतात आणि त्याच्यापासूनच संगमरवर नावाचा खडक तयार होतो. तर अशाच प्रकारे पाणी आणि वायू ह्याचा परिणाम होत असतो. सातत्यानं वाहणारा वारा, आपल्याला बघा की तुम्ही जर काही ठिकाणी बघितलं, समजा हिमालय पर्वतरांग बघितली, विंध्य बघितली किंवा इकडं दक्षिणेला हंपी, बदामी वगैरे बघितलं तर आपल्याला असे बदामी आकाराचे खडक दिसतात, डोंगर दिसतात. काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचे दिसतात, काही ठिकाणी राखट रंगाचे दिसतात. तर हे कशामुळं मग त्या रंग वेगळे असतात तर एकतर त्याच्यावरती बाह्यकारकांचा मारा आणि त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे खनिज द्रव्य ह्या प्रक्रियेमुळं त्यांच्यामध्ये पण झीज होते, त्याचा रंगसुद्धा वेगळा दिसतो. याचा अर्थ त्यांच्या मूळ गुणधर्मामध्ये विदारण होत असताना काही ना काही बदल झालेले असतात. त्यानंतर ह्या रासायनिक विदारणाचे मात्र वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे रासायनिक विदारण काय लगेच होत नाही, त्याला काही कालावधी लागतो किंवा त्याची प्रक्रिया वेगळी असते. विशिष्ट खडकावर विशिष्ट खनिजद्रव्य असणाऱ्या भागाचं विदारण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं. त्यावरून मग रासायनिक विदारणाचे वेगळे प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे बघा द्रवीकरण, म्हणजे त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. आता हे कसं होतं तर खडकात पाणी झिरपल्यामुळे त्या खडकातील खनिजे विरघळतात व त्याचे लहान लहान तुकडे होतात. तर तुम्हाला तिथं जे इमेज दिसते ती विरघळल्यानंतर लवणस्तंभ तयार झाले. आता लवणस्तंभ आपण कुठं म्हणतो की जिथं चुन खडक असतो अशा भागामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी डोंगर कपारीमध्ये किंवा त्याच्या काही भागामध्ये हे पाणी आतमध्ये झिरपतं आणि ते झिरपत असताना त्याच्याबरोबर तो चुनखडक पण झिरपलेला असतो आणि नंतर हळूहळू त्याला एक स्तंभासारखा आकार किंवा काही पोकळी वगैरे निर्माण होते. उदाहरणार्थ आपण जिथं शिवलिंग आहेत, बऱ्याच ठिकाणी महादेवाची जी काही मंदिरं किंवा शिवलिंग डोंगराच्या काही भागामध्ये आहे तिथे एकदम थंड वाटतं आणि तिथून वरून पाणी झिरपलेलं आपल्याला जाणवतं. म्हणजे याचा अर्थ काय होतं, ते पाणी सातत्यानं झिरपतं, एखादा झरा पण त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यामुळं हे द्रवीकरण होतं. म्हणजे कशाचं, ते जे खडकातली काय मूलद्रव्य असतात तर ती विरघळतात आणि नंतर मग विरघळून ती खाली 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 पडतात. त्यापासूनच पिंड बनते. ती जी लिंग आपण म्हणतो ती पिंड ही ह्या रासायनिक विदारणाचं प्रमुख कारण आहे. त्या द्रवीकरणामध्ये हळूहळू मग त्याला विशिष्ट असा आकार आपल्याला तयार झालेला दिसतो. तर हे द्रवीकरण हे एक रासायनिक विदारणाचा मुख्य प्रकार आहे. त्यानंतर दुसरं आहे भस्मीकरण, त्याला इंग्रजीमध्ये ऑक्सिडेशन असं म्हणतात. ज्या खडकात लोह ऑक्साईड असते त्या खडकावर पावसाच्या पाण्याचा परिणाम होऊन तो खडक कमकुवत होतो व त्याचे विघटन होते. उदाहरणार्थ लोह ऑक्साईडयुक्त खडकाचे विघटन तिथं तुम्हाला दिसतंय किंवा साधं आपण जर एखादा लोखंडाचा तुकडा, एखादा अँगल असेल किंवा काय असेल, तो जर आपण बाहेर टाकला किंवा त्याच्यावरती सातत्यानं पाणी वगैरे जर टाकलं तर काही कालावधीनंतर आपल्याला त्याला गंज आलेला दिसतो. हा गंज म्हणजे काय तर हळूहळू त्याची भस्म, ज्याला स्फटिकं निघलेले असतात आणि त्याची झीज क्रिया ही होत असते. पण त्याच्यातलं लोखंडाचं जे काय काठिण्यता असते ती त्यामध्ये राहत नाही, त्याच्यामध्ये बदल झालेले ते परत ते मातीत पण त्याचं रूपांतर होतं. तर अशा प्रकारे एखाद्या खडकामध्ये जर लोह ऑक्साईड असेल तर त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचं विदारण होतं, त्याला आपण भस्मीकरण असं म्हणतो. तर अशा खडकांच्या गुणधर्मामध्ये नंतर बदल होत असतो. त्यानंतर तिसरं रासायनिक विदारणाचं प्रकार आहे तो म्हणजे कार्बोनेशन.
कार्बोनेशन असं त्याला म्हटलं जातं. जेव्हा पावसाच्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड विरघळते तेव्हा त्यापासून सौम्य कार्बनिक आम्ल तयार होते. अशा पाण्यात चुनखडी विरघळते. म्हणजे जर समजा आम्लयुक्त म्हटलं की थोडं त्याची तीव्रता जास्त असते, कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये विरघळतं. तर अशा प्रकारे त्याचं कार्बोनेशन होतं असं म्हणतो. ह्याला विरघळायला वेळ लागतो, परंतु आपल्याला पांढरट असे डाग पडलेले काही खडक दिसतात. तर त्यामध्ये काही वेळा चुनखडीचा थोडा भाग असतो आणि त्याच्यावर कार्बोनेशन ही जी प्रक्रिया आहे तर ती होऊन त्याची झीज होत असते आणि त्याच्या गुणधर्मामध्ये बदल होत असतो. त्यानंतर जल अपघटन, त्याला हायड्रेशन असं म्हटलं जातं. आता ही जी क्रिया आहे ती खडक किंवा खनिजांनी पाणी शोषण्याशी संबंधित आहे. त्यामुळे खडक आकुंचन आणि प्रसरण पाहून त्याच्या खनिजातील गुणधर्मात बदल होत असतो. म्हणजे समजा आतमध्ये गंधक आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची अशी वेगवेगळ्या रंगाची अशी खनिज द्रव्य आपल्याला दिसतात, तर ते सातत्यानं त्याच्यामध्ये जल अपघटन होतं. म्हणजे काय, त्या पाण्यामुळं ते पाणी पडलं की तो जो खडक आहे तो पाणी शोषून घेतो आणि परत तापमान वाढलं किंवा पाणी बंद झालं की परत त्याचं उत्सर्जन होतं, म्हणजे तो बाहेर पडतो आणि ह्या बदलामुळं तो खडक सातत्यानं तापतो नंतर किंवा आकुंचन पावतो, प्रसरण पावतो. आणि ह्या प्रक्रियेमुळं आणि त्या पाण्याच्या पण प्रक्रियेमुळं काय होतं की त्या खडकांमधला वेगवेगळे आकार आलेले असतात. आपण बघतो की एखाद्या नदीच्या याच्यामध्ये खड्ड्यामध्ये रांजणखळग्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला दगड खडक वगैरे दिसतात. किंवा जिप्सम नावाचा खडक जर बघितला तर त्याचं जल अपघटन झाल्यामुळं त्याचे वेगवेगळे तुकडे झालेले आपल्याला दिसतात. तर हा रासायनिक विदारणाचा चौथा प्रकार आहे. त्यानंतर शेवटी तिसरा जे मूळ विदारणाचा प्रकार आहे तो म्हणजे जैविक विदारण. त्याला बायोटिक वेदरिंग असं म्हटलं जातं. तर हे जैविक विदारण जैविक घटकांमुळे होतं. त्यामध्ये मग वनस्पतीजन्य विदारण, प्राणीजन्य विदारण आणि मानवीजन्य विदारण. वनस्पतीजन्य विदारण हे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतीमुळं होतात की त्यांच्या मुळांमुळं त्या भागाचे खडक वगैरे तुटतात. उतारावर एखादं झाड जर असेल तर आपल्याला ते सातत्यानं दिसतं, ते वाढलेलं दिसतं, आकार त्याचा वाढत जातो. पण काही कालावधीनंतर ते पडलेलं दिसतं. कारण का, तर त्याचे जे मूळ जिथं गेलेलं असतं तो खडकच तुटलेला असतो आणि त्याची मुळंसुद्धा मग निसटतात आणि ते झाड पडतं, तिथला खडकसुद्धा तुटलेला असतो. काही वेळा आता असं म्हटलं जातं की काही वेळा ही यांत्रिक विदारणाचा पण प्रकार आहे. काही वेळा त्या मूळ जे असतं त्याची प्रक्रिया त्या खडकावरती सुद्धा रासायनिक प्रक्रिया होत असते. त्यानंतर प्राणीजन्य विदारण. प्राण्यांमध्ये सुद्धा अनेक असे जंगली प्राणी आहेत की ते जमीन उकरतात आणि त्याच्यामध्ये राहतात किंवा त्यांचं अन्न ठेवण्यासाठी त्याचा वापर करतात. यामुळे सुद्धा अनेक भागामध्ये आपल्याला हे विदारण झालेलं दिसतं. अलीकडं जे अर्बनायझेशन झालेलं आहे किंवा केर कचरा, गटारं वगैरे अशा दुर्गंधी किंवा अशा भागामध्ये घुशींचं प्रमाण जास्त आढळतं. मग अगदी एखादी समजा घर असेल किंवा एखादी वसाहत असेल तर तिथं अडचणीच्या ठिकाणी अशी मोठमोठी होल तयार झालेले आपल्याला दिसतात. ते घुशींना ते उकरलेलं असतं किंवा उंदीर तिथं असतात. तर अशा प्रकारे काही ना काही प्रमाणामध्ये हे प्राणीसुद्धा काय करतात, विदारण करतात. त्यानंतर मानवाचं पण मी मागाशी सांगितलं की मानव हा यंत्राच्या साहाय्यानं किंवा स्वतः जमिनी उकरतो, खडक तोडतो, फोडतो, याच्यामुळं सुद्धा काय होतं, विदारण होतं. तर अशा प्रकारे जैविक विदारण हे 3 कारणांनी होतं. एक वनस्पतीजन्य विदारण, प्राणीजन्य विदारण आणि मानवजन्य विदारण. तर अशा प्रकारे हे विदारण म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघितलं. सुरुवातीला विदारणाचा अर्थ किंवा व्याख्या आपण बघितली. त्यानंतर विदारणाचे कारणं बघितली की हे विदारण का होतं. तर हे आपण बाह्यकारक मग कोणते, ती काय परिणामकारक ठरतात, तर ते आपण बघितले. आणि नंतर विदारणाचे आपण 3 प्रकार बघितले. त्यामध्ये यांत्रिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण. तर असं हे विदारण हा घटक आपल्याला याच्यामधून अभ्यासता आला. आपण सगळ्यांनी ही संकल्पना व्यवस्थित समजावून घेतली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.